असेल आणि त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. सगळे प्रमुख नेतेगण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे नेते मंडळी, कुटुंबीय हे आता तिकडे पोहोचलेले आहेत आणि हे पार्थिव थोड्याच वेळात शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये पोहोचेल. गायक दलेर मेहंदी हे त्यांना अश्रू अनावर झालेले आपण बघतोय. अशी भावना अनेकांच्या मनामध्ये आहे. पूर दाटून आलाय अनेकांचा, कारण लाडक्या आशाताई आज निघून गेलेल्या आहेत. प्रवीण दवणे सर आहेत आपल्यासोबत पुन्हा एकदा. दवणे सर, तुम्ही मगाशी एक जीवलगा या सिनेमाचा रेकॉर्डिंगच्या वेळेचा किंवा त्यावेळेचा एक किस्सा सांगणार होतात. दवणे सर. तर त्या चित्रपटामध्ये एक अगदी नवी नायिका ही घेण्याचं ठरलं. म्हणजे पूर्ण पहिली, कारण प्रेमकथा ती होती आणि त्यामुळे तुषार दळवींच्या बरोबर एक नवीन नायिका, म्हणजे नंतर रेशम टिपणीत आली ती नव्हे, तर त्याच्या आधी. ओके. तर ती एक म्हणजे ते मी मुद्दाम सांगतो, तर ती गायचं तीच ठरली होती असं चाललं होतं. तर त्यामुळे पहिलं जे गाणं होतं त्याच्यामध्ये एक तऱ्हेची साध होती, जीवलगा साधही ऐकना. तर जीवलगा त्या उभ्या राहायला गायल्या आणि त्यांच्या त्या म्हणजे त्याही वेळेला त्यांचं वय मला वाटतं 70-75 असेल, मला आपण वय बघत पण नाही, पण 75च्या देहामध्ये जसं काही एक 17 वर्षाची मुलगी बसलेली असावी त्याप्रमाणे तो असा कोरा करकरीत आला स्वर. आणि मी म्हटलं धन्य झालं, आता म्हटलं आपलं रेकॉर्डिंग छान होणार. अचानक त्या थांबल्या आणि त्यांनी विचारलं महेशजींना की कोणासाठी मी गातेय, कोण आहे हिरोईन. तर त्यांनी त्या मुलीचं नाव सांगितलं आणि मी ऐकलेलं नाही कधी, नाही म्हणे हा इथला पहिला चित्रपट आहे. मग काय झालं, त्यांनी तो हेडफोन काढून ठेवला बरं का, आणि लगेच सांगितले राहते कुठे, तर म्हणे इथे कुठेतरी, म्हणजे अंधेरीच्या जवळ कुठेतरी राहते ती, तिकडे 7 बंगला का 12 बंगला कुठला. तर म्हणे मी थांबते ती येईपर्यंत, तिला तुम्ही लगेचच्या लगेच बोलवा. आता आशाताईंचीच आज्ञा ती, मलाही काही कळेना. अर्धा पाऊण तास वेगळ्या गप्पा टप्पा झाल्या असतील, काय झालं असेल, आणि ती अगदी बावरलेली मुलगी 17-18 वर्षाची एकदम अचानक म्हणजे बोलवल्यामुळे आली रेकॉर्डिंगच्या स्टुडिओमध्ये. ती पण दडपण मनात की आशा भोसलेने आपल्याला का बोलवलं बुवा. तर त्यांनी